नमस्कार, सुषमाज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला आवळ्याची आंबट गोड तिखट अशी चटणी किंवा तुम्ही याला आवळ्याचं लोणचं पण म्हणू शकता, आवळ्याचा मुरंबा पण म्हणू शकता। तर इथे मी आवळे घेतलेले आहेत पाव किलो। सध्या बाजारात खूप छान आवळे येतात आणि आवळ्याचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत। ते हळूहळू मी रेसिपी करताना सांगणारच आहे, तर शेवटपर्यंत ही रेसिपी बघा। तर इथे पाव किलो आवळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। 200 ग्राम गुळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तुम्ही गुळाऐवजी साखर पण वापरू शकता किंवा अर्धा गुळ आणि अर्धी साखर पण वापरू शकता। तेल लागणार आहे 1 ते 1.5 चमचा। पाव चमचा मेथीचे दाणे आहेत, पाव चमचा ओवा, इथे अर्धा चमचा मी कलौंजी म्हणजेच कांद्याचं बी घेतलेलं आहे आणि अर्धा ते पाऊण चमचा बडीशेप कुटून घेतलेली आहे। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणा पावडर, अर्धा चमचा हळद, पाव चमच्यापेक्षा थोडं कमी हिंग घेतलेलं आहे, अर्धा चमचा जिरं आणि 3-4 इथे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत। चवीप्रमाणे मीठ लागणार आहे। तर सर्वात आधी आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे। आवळे वाफवण्यासाठी आता मी इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे वाफवण्यासाठी मी दुसरा जाळीचं भांडं वर ठेवलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला आवळे घालायचे आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचे मीडियम फ्लेमवर। 15 मिनिटांनंतर आता आपण चेक करूया। हे आवळे मऊ झालेत, म्हणजे ह्या ज्या तुम्हाला दिसत असतील या शेरा मोकळ्या झालेल्या आहेत। आता मी गॅस बंद करते आणि थोडे गार झाले की ही सोडून घेते, तुकडे करून घेते याचे, म्हणजे आपल्याला सुरी लावायची गरज नाही, आपोआपच त्याचे असे भाग झालेले आहेत। हे बघा आवळे आता थोडे गार झालेले आहेत आणि आपोआप ह्याचे असे तुकडे होत आहेत। याआधी पण मी आवळा कॅन्डीची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहेत। आवळ्याचे फायदे म्हणाल तर आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, आयर्न आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आवळा खूप फायदेशीर आहे। तसेच पोटाचे कोणतेही विकार असतील तर आवळा अतिशय उपयुक्त आहे आणि आपल्या केसांसाठी स्किनसाठी पण आवळा खूप फायदेशीर आहे। त्यामुळे आता आवळा मिळतो तर असे वेगवेगळे प्रकार तुम्ही करून खाऊ शकता आवळ्याचे। आता सर्व असे मी तुकडे काढून घेते आवळ्याचे। हे बघा सर्व आवळे आता छान असे फोडी मी वेगळ्या करून घेतलेले आहेत। आता आपण फोडणी करूया। 2 चमचे तेल मी गरम करून घेतलंय। आता ह्यामध्ये मी दालचिनी घातली, जिरं, हिंग, ओवा, मेथी दाणे आणि कलौंजी, बडीशेप। आता हे थोडं मी परतून घेते। हे असं करून ठेवलं ना की मुलं पण आवडीने खातात आणि थोडंसं गोड जास्त केलं का मुलं चपाती सोबत वगैरे टिफिन मध्ये पण नेतात आणि आपण ही रोज आता थंडीमध्ये 1 चमचा हे जेवणासोबत वगैरे खाऊ शकतो आणि याचे भरपूर फायदे आपल्याला मिळतील। आता यामध्ये मी हळद, धणा पावडर आणि लाल तिखट घालते। गॅसची फ्लेम लो टू मीडियम केलेली आहे। आता हे आवळ्याच्या ज्या फोडी होत्या त्या घालते। मीठ घालते आणि गूळ। आता हे चांगलं मिक्स करून घेते। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायचे, म्हणजे मसाले करपणार नाही। थोडं हवं तर असं क्रश पण करू शकता, म्हणजे आवळे असे फोडी वेगळ्या केल्यानंतर थोडेसे आपल्या पावभाजी मॅशरने वगैरे असे थोडे आवळे क्रश करून घेतले की म्हणजे ते पण चांगले लागतात। आता इथे मी झाकण ठेवते आणि लो फ्लेमवर आपण 2-3 मिनिटं वाफ काढून घेऊया।
3-4 मिनिटांनंतर आपण एकदा चेक करूया. गूळ पूर्णपणे विरघळलंय. थोडंसं जिथे तिथे थोडं थोडं राहिलंय ते बाकी आहे विरघळायचं. आता आपण पुन्हा झाकण ठेवून 7-8 मिनिटं हे चांगलं गुळामध्ये आवळा छान शिजवून घेऊया. म्हणजे आतपर्यंत गुळाचा गोडवा त्या आवळ्यांमध्ये आणि सगळे मसाले छान एकदम मुरतील. चला तर 8 ते 10 मिनिटं होत आली आहेत. मस्त एकदम सुगंध पण खूप छान येतो आणि रंग बघा किती छान आलेला आहे. आता इथे ही आपली आवळ्याची चटणी किंवा तुम्ही याला आवळ्याचं लोणचं पण म्हणू शकता तर तयार आहे. आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग बोलमध्ये काढून घेते. बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. म्हणजे मुलं तर आवडीनेच खातील हे बघा किती सुंदर दिसते. आणि आता जरी हे थोडं पातळ दिसत असलं तरी गार झालं की छान घट्ट होतं हे. म्हणजे भाकरी चपाती वरण भात असेल तरी हे खूप छानच लागेल. मस्त आवळ्याची एकदम चटकदार अशी ही रेसिपी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.